सो मित्रांनो, हा आहे आपला 2 BHK पाहिलात तर बाहेरचा पूर्ण स्पेस असणार आहे. तर हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट केडीएमसी पासिंग विथ रेरा रजिस्टर आहे. 2 BHK फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे, हा प्रोजेक्ट आहे टोटल 4.5 एकर मध्ये बनवला गेला आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो. मित्रांनो, एनआर एंटरप्राइजेस या चॅनलवरती मी नामदेव मरकर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज जो प्रोजेक्ट पाहणार आहोत आपण तो एकदम प्राईम लोकेशन मध्ये आहे. हा प्रोजेक्ट डोंबिवली स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती पीएनटी कॉलनी मध्ये हा प्रोजेक्ट आहे. हा या प्रोजेक्टची जी लँड पार्सल आहे ती टोटल 4.5 एकर आहे. माझ्या बॅक साईडला पाहू शकता टोटल 3 टॉवर आहेत, ए बी आणि सी. ए विंगचं काम तुम्ही पाहू शकता 20 फ्लोर पर्यंत ए विंगचं काम झालेलं आहे आणि बी विंगचं जे काम आहे ते 80% काम कम्प्लीट झालेलं आहे. बी आणि सीचं जे पोझिशन आहे ते तुम्हाला डिसेंबर 2026 मध्ये आहे आणि ए विंगचं जे पोझिशन आहे ते तुम्हाला मे 2027 मध्ये आहे. राईट साईडला तुम्ही इथे पाहू शकता, इथे अपकमिंग 3 ते 4 टॉवर इथे येणार आहेत. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये 1 BHK 2 BHK प्लस जोडी ऑप्शन पण तुम्हाला अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, या प्रोजेक्टचा आपण मॉडेल पाहू प्लस सॅम्पल फ्लॅट पण पाहू. सो मित्रांनो, हा आहे आपला 2 BHK फ्लॅट. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता 2 BHK फ्लॅटचा एंट्रन्स आणि इथे लेफ्ट साईडला पाहिलात तर हा आहे आपला लॅमिनेटेड डोअर. मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूम आहे. हा लिव्हिंग रूम एल टाईप मध्ये दिलेला आहे आणि माझ्या राईट साईडला पाहिलात तर डायनिंग स्पेससाठी पण इथे स्पेस दिलेला आहे आणि इथे समोर पाहिलात तर टीव्ही युनिटचं पण सुंदर असं काम केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा सॅम्पल फ्लॅट आहे, असा सेम फ्लॅट तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला बनवून पण भेटेल आमच्याकडून. वरती पाहिलात तर फॉल सिलिंगचं पण काम केलेलं आहे. आता माझ्या लेफ्ट साईडला विंडो आहे आणि विंडोला अटॅच 2 फुटाची बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या बाहेर जर तुम्ही पाहिलात तर बाहेरचा पूर्ण स्पेस असणार आहे, हा ओपन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि चांगल्या प्रकारे मिळेल. मित्रांनो, आता आपण या 2 BHK फ्लॅटचं एंटायर लिव्हिंग रूमचं व्ह्यू पाहू. मित्रांनो, हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट केडीएमसी पासिंग विथ रेरा रजिस्टर आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेतून 90 ते 95% लोन होईल. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट आहेत. 1 BHK फ्लॅटचा जो कार्पेट आहे, स्टार्टिंग कार्पेट तो 445 पासून ते 493 पर्यंत कार्पेट आहे. प्राइस बद्दल बोलायला गेलात तर स्टार्टिंग प्राइस जी आहे ती 45 लाखापासून स्टार्ट आहे ते 50 लाखापर्यंत आहे. सो मित्रांनो, हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्ही व्ह्यू पाहू शकता, सुंदर असा स्पेस आहे बेडरूम मध्ये. आणि माझ्या राईट साईडला पाहिलात तर हा आहे आपला वॉर्डरोब आणि या बेडरूम मध्ये तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे इथे काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की इथे काम केल्यानंतर किती आपला स्पेस राहतो. इथे बेड पण ठेवलेला आहे आणि समोर माझ्या पाहिला तर हा आपली विंडो आणि विंडोच्या बाहेर आपल्याला बाल्कनी पण दिलेली आहे. 2 फुटाची ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या बाहेर पाहिला तुम्ही तर पूर्ण व्ह्यू असणार आहे, हे ओपन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि चांगला प्रकार मिळेल. मित्रांनो, मेन सांगायचं म्हणजे या 2 BHK फ्लॅटमध्ये हॉलला, किचनमध्ये ड्राय बाल्कनीला, बेडरूम दोन्ही बेडरूमला तुम्हाला इथे बाल्कनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन हे चांगल्या प्रकारे मिळेल. चला मित्रांनो, आता आपण या 2 BHK फ्लॅटचा मास्टर बेडरूम, हा आहे आपला 2 BHK फ्लॅटचा मास्टर बेडरूम. तुम्ही पाहू शकता मास्टर बेडरूम मध्ये पण सुंदर असं व्ह्यू आहे. इथे राईट साईडला माझ्या पाहू शकता इथे पण वॉर्डरोबचं सुंदर असं काम केलेलं आहे आणि इथे पण तुम्ही पाहू शकता बेडचं पण इथे काम केलेलं आहे. माझ्या लेफ्ट साईडला तिथे तुम्ही पाहू शकता ही आहे आपली विंडो आणि विंडोच्या बाहेर पण तुम्ही पाहू शकता बाल्कनी आहे आपली आणि बाल्कनीच्या बाहेर पाहिला तर बाहेरचा स्पेस पण पूर्ण असणार आहे. हा पूर्ण स्पेस असणार आहे, हा पूर्ण स्पेस ओपन असणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या मास्टर बेडरूमचा एंटायर लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहू आणि याला अटॅच पाहिलात तर वॉशरूम पण आहे. हे आहे आपलं मास्टर बेडरूमचं अटॅच वॉशरूम. मित्रांनो, या प्रोजेक्ट बद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल देतो. हा प्रोजेक्ट आहे टोटल 4.5 एकर मध्ये बनवला गेला आहे. या प्रोजेक्टमध्ये टोटल 3 टॉवर आहेत, ए बी सी. ए विंगचं जे काम आहे ते 20 फ्लोर पर्यंत ऑलरेडी झालेलं आहे आणि बी आणि सीचं काम 80% झालेलं आहे. ए विंगचं पोझिशन जे आहे ते मे 2027 मध्ये आहे आणि बी आणि सीचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2026 मध्ये आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही मला
दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.